नाही नाही काकू, काकू थांब जरा, तू मला जरा विचार करू देत. परंतु साखरपुडा झालेला असेल मग मग काय करशील? काकू, हा साखरपुडा थांबवणं मला शक्य वाटत नाही. ठीक आहे, ठीक आहे. आता तू निर्णयच घेतलास, तू ठाम आहेस तुझ्या निर्णयावर. काय पण पण पुढे जाऊन माझ्या आधीराचं जर काही वाईट झालं ना तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? काकू, नाही, नाही. काकू, मी स्वामीला म्हटलं मी तुला हवे तेवढे पैसे देते, तुझे लग्न मोड. तर तुला खोटं वाटेल ती काय म्हणाली माहितीये? ओके ठीक आहे, मी तयार आहे लग्न मोडायला. भयंकर माणसं आहे ती. समोर या आधीराला ना अशा घरात देण्यापेक्षा विहिरीत ढकलून देईन मी. कोण वाटतं तुम्हाला आम्ही? म्हणजे तुम्ही पैशाची ऑफर दिलीत आम्हाला, म्हणजे आम्ही विकाऊ आहोत असं समजता का तुम्ही? हे तुम्ही मला सांगताय? मग कोणाला सांगू? काकू पैसे कसे काय ऑफर करू शकतात आम्हाला? मग इशू काय करताय तुम्ही? तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलताय ते? मी इशू करतेय? मी नाही, जे मला माहिती आहे तेच तुम्ही मला सांगताय. एक मिनिट, तुम्ही माझ्याशी अशा स्वरात का बोलताय? मग कशा स्वरात बोललं पाहिजे तुमच्याशी? म्हणजे चूक तुमची आहे असं नाही वाटत आहे का तुम्हाला? नाही. आणि मी खरं सांगू का, मला तुमच्याशी बोलण्यात काहीही इंटरेस्ट नाही. आपल्यात ना काही संवादच होऊ शकत नाही. सॉरी, सुसंवाद होऊ शकत नाही. आता जे काही झालं ना त्यावर मला चर्चाच करायची नाहीये. साखरपुडा झाला, लग्न झालं की आपला संबंध संपला. आता हा विषय इथेच थांबवा. भयंकर भयंकर आहे हे सगळं. तेव्हा या लग्नानंतर या माणसाशी कमीत कमी संपर्क येऊ दे रे बाबा. परमेश्वरा, या स्वानंदी मॅडमशी आयुष्यात प्लीज कोणताही कसलाही जरा सुद्धा संपर्क माझा येऊ देऊ नकोस प्लीज.